नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। मैत्रिणींनो, आज वार आहे बुधवार आणि आज आहे पोळ्याची पौर्णिमा, त्यामुळे म्हटले की पोळ्याची रेसिपी आपण तुमच्यापर्यंत शेअर करावी। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक दाखवणार आहे। आमच्या ह्या कोल्हापूर भागात आजच्या दिवशी सर्वांच्या घरात पोळ्या असतात आणि तसेच ह्या पोळ्याच्या पौर्णिमेच्या आधी सर्वजण घर झाडून काढतात, म्हणजे भांडी मोठा अंथरूण वगैरे सर्व धुवून काढतात व सर्वच लोक डोंगराला सौंदतीला जातात। त्यामुळे ह्या पौर्णिमेला आमच्या इकडे सर्वांच्या घरात पोळ्या या असतातच। तसेच आमच्या घरातल्या देवांना मी आज अभिषेकही घालणार आहे, तेही मी तुम्हाला कसं घालते काय करते ते दाखवणार आहे। चला तर मग आपण ते सर्व पाहूया। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते। आमच्या ह्या भागात पूर्ण पोळ्याची पौर्णिमेला झाडून काढतात। मीने घर झाडून काढलेले आहे, तुम्ही बघू शकता। सर्व भांडे घासून घर आम्ही स्वच्छ केलेलं आहे अशा पद्धतीने। त्याचा व्हिडिओही मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते, पण ते काय झालं नाही, राहून दे, परतच्या वेळी बघूया। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण डाळ स्वच्छ निवडून घेऊया, म्हणजे त्यात काही किडे असतील तर निघतील बाहेर। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये। गरम पाण्यात डाळ घालायची, गार पाण्यात अजिबात घालायची नाही, नाहीतर आपली आमटी खराब होते व डाळ ही लवकर शिजत नाही। आपलं पाणी गरम झालेलं आहे व मी डाळ ही निवडून घेतलेली आहे। आता ती डाळ आपण त्या पाण्यात घालून घेऊया व कुकरचं टोपण लावूया आणि एक 4-5 शिट्ट्या दिल्या की मग डाळ आपली चांगली शिजते। आता ह्या डाळीत मी थोडं तेल घालणार आहे, म्हणजे डाळ लवकर शिजते। असं एक पळी तेल घालायचं आहे त्या डाळीत। तुम्ही हळदी घालू शकता, मी काय हळद घातलेली नाही आहे, पण ह्या डाळीत हळद आणि तेल घालून मग आपण ती शिजायला ठेवायची आहे। चांगल्या ढवळून घेऊया, ते एकजीव करून घेऊया आणि मग नंतर त्याला आपण टोपण लावूया। टोपण लावून एक 5-6 शिट्ट्या झाल्या की मग आपली डाळ चांगली शिजते। हे पहा, मी कुकरचं टोपण लावलेलं आहे, एक 4-5 शिट्ट्या होऊन दे, मग आपली डाळ चांगली शिजली जाते। तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या अंगणातील रांगोळी दाखवते, मी कशी काढलेली आहे ते। हे पहा, मी अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे, फुलं काढलेली आहेत व पानं काढलेली आहेत। खूप छान अशी खूप सुरेख अशी रांगोळी आलेली आहे। मला रांगोळी काढायला खूप आवडतं, त्यामुळे मी रोज अशी रांगोळी माझ्या दारात काढते व ती रांगोळी बघूनच माझं मन प्रसन्न होतं व आमच्या घरात येणाऱ्यांचंही मन प्रसन्न होतं। मला रांगोळीची खूप आवड आहे, त्यामुळे मी रोज अशी रांगोळी काढते। तुम्ही तुमच्या दारात मैत्रिणींनो रांगोळी काढत जावा, मग अशी मोठी राहून दे पण लहान रांगोळी तर निदान काढत जावा, कारण की रांगोळी आपल्या दारात असल्यामुळे आपल्याला खूप प्रसन्न वाटतं व आपलं दारही खूप सुरेख दिसतं। त्यामुळे रांगोळी दारात शक्यतो काढत जावा सगळेजण। सगळ्यांनाच वेळ मिळतो असं नाही, पण त्यातल्या त्यात वेळ काढून आपण रांगोळी काढायची। म्हणतात ना, आवड असली की सवड होते माणसाला, त्या पद्धतीने आपण थोडीशी आवड निर्माण करायची, म्हणजे आपल्याला सवड होते। तुम्ही बघू शकता 7:15 वाजलेले आहेत आणि आमच्या घरात श्री उठलेला आहे, असा पसारा पडलेला आहे, तो मी सर्व आता आवरून घेणार। 7:15 वाजलेले आहेत, मी 5:15ला उठले होते। 5:15 ते 7:15 या वेळेत माझं बाहेरचं दार अंगण सगळं लोटून काढून पुसून काढून तसे सडा रांगोळी झालेली आहे बाहेरची, आणि आमच्या दोघांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि चहा झालेला आहे, डाळ शिजलेली आहे आणि पूर्ण घर सगळं लोटून काढलेलं आहे मीनं। आणि ते गेलेले आहेत ज्योतिबाला आंघोळ करून, आणि आता श्रीला पाणी ठेवलेलं आहे। आता श्रीची आंघोळ झाली की मग त्याला चहा वगैरे देते व पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया। पोळ्या करण्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धा किलोला मी एवढे पीठ घेतलेले आहे। आपण त्यात आता मैदा घालून घेऊया। मी पावशेर मैदा घेतलेला आहे, त्यातला मी निम्मा घालणार आहे, म्हणजे 10 बार मैदा मी त्यात घालणार आहे। कारण की आमचे गहू आहेत ते रेशनचे गहू आहेत,
त्यामुळे रेशनच्या गव्हाला जरासं कस नसत्या, त्यामुळे पोळ्या चांगल्या येत नाहीत. म्हणून मी 10 बार मैदा त्यात घालणार आहे. अर्धा किलो डाळ आहे आपली. अर्धा किलो डाळीला मी एवढा मैदा घातलेला आहे. मैदा घालून आपण मैदा चाळून घ्यायचा आहे तो, कारण की त्यात काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातील. पीठ मी आधीच चाळून घेतलेलं, त्यामुळे मी काही ते तुम्हाला दाखवलेलं नाही व्हिडिओमध्ये. मी मैदा चाळून स्वच्छ घेतलेला आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया व चांगले ते पीठ मळून घेऊया. पोळ्याच्या पिठाला मळायला थोडा उशीर लागतो, कारण की ते जेवढे आपण चांगले मळू तेवढ्या आपल्या पोळ्या मऊ व खुसखुशीत होतात. त्यामुळे ते मळायला थोडा वेळ लागतो. अजिबात पोळ्याचं पीठ मळायला गडबड करायची नाही. एकदम असं मऊसूत ते पीठ मळून घ्यायचं आहे. त्याला थोडं रगडून वगैरे घ्यावं लागतं, त्यामुळे ते पीठ मळायला जरा वेळ लागतो. पोळ्याच्या स्वयंपाकाला वेळच लागतो. पूर्ण स्वयंपाकाला पोळ्याचा वेळ लागतो आणि भांडीही खूप पडतात. हे बघा, मी पीठ तुम्हाला मळून दाखवते. अशा पद्धतीने ते एकजीव करून घ्यायचे आहे पीठ. ते पीठ मळायला थोडा वेळच लागतो. असं बसून खाली जरा जोर देऊन ते पीठ मळावं लागतं. जेवढा आपण जोर देऊन ते पीठ मळू ना, तेवढ्या आपल्या पोळ्या चांगल्या व खुसखुशीत होतात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे कशा पद्धतीने ते मळायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही हाताने असं थोडं आपटून वगैरे त्याला घ्यायचं आहे. आपटून वगैरे घेतल्यामुळे ते पीठ एकदम असे ढिल्ले होते व लुसलुशीत मऊ लुसलुशीत असे पीठ होते. त्यामुळे पोळ्या आपल्या खूप छान होतात. त्यामुळे अशा पद्धतीने ते पीठ मळून घ्यायचे आहे. आमच्यात कमीत कमी दर सणाला अर्धा किलोच्या तर पोळ्या कराव्याच लागतात, कारण की आमच्यात पोळ्या खूप आवडतात. त्यामुळे कमीत कमी आमच्या घरात अर्धा किलो तर डाळ घालावीच लागते. माझ्या मुलाला म्हणजे स्त्रीला तर 2 दिवस पोळ्या दिला तर 2 दिवस तो पोळ्या खातो. त्यामुळे मी पोळ्या जास्तच करते, कारण की त्याला आवडतात तर मी करते पोळ्या बटाट्याची भाजी गुळवणी त्याला आवडते, त्यामुळे तो आवडीने खातो. म्हणून मी कमीत कमी अर्धा किलो डाळ पोळीसाठी घालतेच. अशा पद्धतीने चांगले दाबून हे करून ते पीठ जोर लावून मळून घ्यायचे आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढ्या तुमच्या पोळ्या अतिशय चांगल्या होतात. नाहीतर मग पोळ्या चांगल्या होत नाहीत. परत आपलं पीठ जर व्यवस्थित झालं नाही तर पोळ्या आपल्या पुरण आपलं बाहेर येतं त्या पोळीतनं. त्यामुळे पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं. पोळ्याचे पीठ मळून घ्यायला कमीत कमी 15-20 मिनटे तर लागतात. हातावर असे थोडे तेल घ्यायचे आहे व ते लावून परत आपण त्याला चांगले मर्दून घेऊया. पोळ्याचा स्वयंपाक असला की आदल्या दिवशीच सर्व नियोजन करून ठेवायचे आहे. म्हणजे लसूण सोलणे, डाळ निवडणे, पीठ चाळून ठेवणे, काय असेल ती सर्व तयारी आदल्या दिवशीच करून ठेवायची. म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी बरं पडतं पटकन आवरायला. नाहीतर पोळ्याच्या स्वयंपाकाला आधीच खूप वेळ लागतो. आता आपले पीठ चांगले मळून झालेले आहे. ते एका पातेल्यात आपण काढून घेऊया व त्याला 1 तासभर तर आपण ते झाकून ठेवायचे आहे. म्हणजे ते चांगले एकजीव होते व आपल्या पोळ्या छान येतात. त्याच्यावर आपण प्लेट ठेवून झाकून ठेवूया, म्हणजे ते चांगले भिजते पीठ. व आपण डाळ शिजली का ते बघूया. हे पहा, आपली डाळ शिजलेली आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची आहे. 6-7 शिट्ट्यात डाळ शिजते. हे पहा, पूर्ण डाळ आपली कुस्करा होत आहे. आत त्याचा बारीक जरासा सुद्धा कण राहत नाही. अशी डाळ शिजवून घ्यायची, म्हणजे पोळ्या आपल्या चांगल्या होत्यात. चला तर आपण ती आता नितळून घेऊया. एका पुरणाची आपली जी चाळण असते ती एका पातेल्यावर ठेवून आपण ती नितळून घेऊया. म्हणजे येळवणी वेगळी काढायची व डाळ वेगळी काढायची, म्हणजे आपल्याला डाळीत गूळ घालायला बरं पडते. अशा पद्धतीने मी पातेल्यावर पुरणात चाळण ठेवलेली आहे. मग त्याच्यात ती डाळ घालत आहे. अशी डाळ घालायची म्हणजे खाली ते आपली येळवणी जी असते आमटीची ती पडते व वर डाळ तशीच्या तशी शिल्लक राहते. डाळीत अजिबात पाणी शिल्लक राहत नाही, म्हणून
असं करायचं. अशा पद्धतीने मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. आता खाली पाणी सगळं पडणार व डाळवरची तशीच राहणार. थोडा वेळ मी असंच ठेवून देणार आहे, म्हणजे त्या डाळीतलं सगळं पाणी नितळून जातं. तोपर्यंत मी इकडं गूळ चाकूने कापून घेत आहे. गूळ असं चाकूनेच कापून घ्यायचा बारीक बारीक बारीक, म्हणजे डाळ व गूळ चांगले एकत्र होते व लवकर शिजते. फोडून घेतला तर ते लवकर शिजत नाही व ते एकजीवी होत नाही. त्यामुळे असाच गूळ आपण चाकूने कापून घ्यायचा आहे व नंतर आपण तो डाळीत घालून घ्यायचा आहे. त्यात गुळवणीला ही गूळ कापून घेत आहे. हा 1 किलो गूळ आहे. अर्धा किलो डाळीला कमीत कमी अर्धा किलो गूळ घ्यायचा, त्यातला थोडासाच काढायचा, नाहीतर अर्धा किलो गूळ लागतो, नाहीतर मग पोळ्या सपक होतात आणि सपक पोळी खाऊ वाटत नाही. त्यामुळे गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं. इकडे मी बडीशोप व वेलदोडे आता थोडे गरम करून घेणार आहे. गरम करून आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपल्या पोळ्यांचा स्वाद खूप छान येतो. वेलदोडे व बडीशेप थोडे साधारण गरम करून घ्यायचे व त्यानंतर आपण त्यात थोडी सुंठ घालणार आहे व ते सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायची. याची पूड करून आपण ती मिक्सरला घालायची आहे. मिक्सरला बारीक करून ती घालायची आहे आपण पुरणामध्ये. त्याची खूप चांगली चव आपल्या पुरणामध्ये उतरते व पोळ्या अतिशय स्वादिष्ट लागतात. चवीलाही खूप छान लागतात. त्यामुळे बडीशोप घालायचीच. बडीशोप तुम्ही हवा असल्यास जायफळ घालू शकता त्यामध्ये. मी बडीशोप आणि वेलदोडे आणि सुंठ एवढंच घातलेलं आहे. तुम्ही थोडंसं जायफळ घातला तरी पण त्याचा स्वादही खूप छान येत आहे. मी एवढीशीच सुंठ घातलेली आहे. तुम्ही जास्तही घालू शकता, कारण की मला सुंठ जास्त नाही आवडत, त्यामुळे एवढीशीच घातलेली आहे. चला आपण त्याची आता बारीक पेस्ट करून घेऊया. हे बघा, मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे व मी डाळीत गूळ घातलेला आहे आणि ते आपण केलेली पेस्ट घालत आहे. इकडे मी गुळवणीला गूळ घालून त्यात पाणी घालून ठेवलेलं आहे. आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आपण गूळ ते घातलेलं, आणि इकडे मी गुळवणी करायला ठेवलेले आहे. त्याला आपण हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया. म्हणजे हलवून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचं व गॅस एकदम बारीकच ठेवायचा. अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मग ते पातेल्याला खाली लागणार. मंद गॅसवरच आपण डाळ गूळ ही शिजवायची आहे. ह्याला वेळ लागतो, एक अर्धा पाऊण तास तर लागतो. तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घ्यायची आहेत. गॅस बारीक ठेवायचा आहे व अधूनमधून त्याला सारखं हलवत राहायचं आहे. नाही हलवलं तर ते खाली पातेल्याला लागणार. हे पहा, आपलं डाळ गूळ एकजीव झालेलं आहे. मी एवढा हलवून पण थोडं ते खाली पातेल्याला लागलेलं आहे. त्याला सारखं हलवत राहावं लागतं. अजून एक थोडा वेळ आपण त्याला हलवायला पाहिजे व बारीक गॅस करून ठेवायला पाहिजे. असा चमचा रोवला की तो अखंड असं उभा राहायला पाहिजे, असा पडायला नसायला पाहिजे. आता पडायला लागलेला आहे, त्यामुळे अजून एक 5 मिनटं तर आपण त्याला ठेवायला पाहिजे, म्हणजे मग ते चांगले शिजले जाते. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. हे पहा, चमचा पडत आहे. असा चमचा पडायला नसायला पाहिजे. आणि थोडा वेळ शिजवून घेऊया आपण त्याला. हे पहा, असं हलवून घ्यायचं सारखं खालवर खालवर करून, कारण त्याच्याकडे लक्षच ठेवत बसायला लागते, नाहीतर ते खाली करपून जाते. मग अशा पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आहे. आपला असा चमचा उभा राहिला की समजायचं आपली डाळ शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, चमचा आपला उभा राहिलेला आहे, म्हणजे आपली डाळ परफेक्ट शिजलेली आहे. चला तर आपण आता पुरण बारीक करून घेऊया. पुरण गरम असतानाच बारीक करून घ्यायचं, म्हणजे पटपट पटपट होतं ते. गार झाल्यानंतर लवकर बारीक होत नाही ते. त्यामुळे गरम गरम असतानाच असं खाली पातेलं घ्यायचं, त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवून एखादी वाटी किंवा पेला घ्या तुम्ही व ते असं घासून घ्यायचं आहे. खूप लवकर होतं ते गरम असल्यावर, आणि गार झाले की ते अजिबात लवकर होत नाही. हे पहा, मी तुम्हाला दाखवत आहे. व दुसऱ्या पातेल्यात मी थोडं काढून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने ते पुरण आपण सर्व पुरण बारीक करून घेऊया. आपले एक एक आपण कामं करून घेऊया. चला तर आपण ते सर्व पुरण आता बारीक करून घेऊया. सर्व पुरण बारीक झालेलं आहे. मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. ते आपण आता पोळ्या लाटायला सुरुवात करूया. कणिक हातात घेऊन मी त्याची अशी गोल अशी पारी तयार करत आहे व त्यात आपण आता पुरण भरायचं आहे.
हे पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अशा पद्धतीने त्या पुरणाचा आपण मुटका करून घ्यायचा व तो मुटका आपण त्या पुरणा ह्याच्यात भरायचा, पिठाच्या पारीमध्ये भरायचा आहे। हळू व्यवस्थित गोळा भरायचा। गोळा जेवढा आपण चांगला भरू तितकी आपली पोळी व्यवस्थित होते, नाहीतर मग एकीकडे पुरण बाहेर येतं आणि एकीकडे कणिक राहते असं होतं। त्यामुळे व्यवस्थित पुरण त्यात आपण घालून घ्यायचं। हे पहा व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे ते आणि एकसारखं लाटून घ्यायचं, असं फिरवत राहायचं लाटणं, म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे पुरण आपलं पसरते। तुम्ही बघू शकता कसं ते पुरण सगळीकडे पसरलेलं आहे। मी पिठाच्याच पोळ्या करते कारण की आमच्या तेलाच्या पोळ्या नाही आवडत, त्यामुळे मी पिठाच्याच पोळ्या करते। पिठाची पोळी कसं 2 दिवस जरी आपण खाल्लो तरी पण आपल्याला ती काय वाटत नाही, तसं तेलाची पोळी दुसऱ्या दिवशी अशी वातड लागते। त्यामुळे आमच्यात त्या पोळ्या नाही खात, हीच पोळी आमच्यात आवडते, त्यामुळे मी ह्याच पोळ्या करते। पोळी लाटताना मेन म्हणजे काठ लाटून घ्यायचे आहेत। काठ अजिबात जाड ठेवायचे नाहीत, नाहीतर ते चांगले लागत नाहीत व ती पोळी अशी खाण्यास पण चव लागत नाही। त्यामुळे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे। मी तुम्हाला दाखवत आहे सगळीकडे पुरण कसं पसरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। असे एकसारखी पोळी आपण लाटून घ्यायची आहे। आपण आता ती भाजायला ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। तोपर्यंत आपण दुसरी पोळी करून घेऊया। असं पीठ थोडं हातावर घ्यायचं व त्याचा चांगला गोळा करायचा व तो पिठात बुडवायचा व त्याची पारी तयार करायची। पारी तयार केल्यानंतर आपण त्यात पुरण भरून घ्यायचं। असं पुरणाचा मुटका करायचा व पुरण भरून घ्यायचं आपण ते। मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये। असं भरपूर पुरण घालायचं, पण आपण पुरण जे भरताना ती पारी व्यवस्थित भरायची, नाहीतर मग ते हे होत नाही, व्यवस्थित होत नाही। खाली डाळ थोडी लागलेली होती, ते करपलेला गूळ त्यात असा कडक झालेला होता, म्हणून मी तो काढून टाकला, नाही तर पोळी आपली फाटली असती, म्हणून मी तो काढून टाकलेला आहे। असा गोळा पिठात बुडवून एकसारखा दाबून घ्यायचा आहे व लाटून घ्यायचं आहे ते। हे पहा आपली पोळी कशी फुगलेली आहे टमटमीत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने पोळी लाटली तर ती खूप छान व खूप खुसखुशीत होते। पोळ्याच्या स्वयंपाकाला वेळ लागतो, पण जर चांगल्या पोळ्या करायच्या असतील तर आपल्याला थोडा वेळ लागणारच, कारण की कोणतीही गोष्ट चांगली करायची असली की तिला थोडा वेळ लागतोच। वेळ लागून दे, पण आपण करतेली रेसिपी असू दे किंवा कोणतीही गोष्ट असू दे ती चांगली झालीच। पण पोळीला दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घेऊया, म्हणजे इकडं आपली ही लाटूसपर्यंत ती पोळी भाजून होते। आणि ही पोळी आपण लाटून घेऊया। निम्मी लाटून झालेली आहे, निम्मी लाटायची आहे। बघू शकता तुम्ही कशी पोळी ती भाजलेली आहे। हे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अशा पद्धतीने पोळी भाजून घ्यायची आहे। आता आपण तिला काढून घेऊया। हे पहा मी तुम्हाला उघडून दाखवत आहे पोळी कशी दिसत आहे ती, किती छान पोळी झालेली आहे आपली। आता आपण दुसरी पोळी लाटून घेऊया व तीही भाजून घेऊया। पोळ्या लाटायला वेळ लागत नाही, पण तिची आधीची तयारी करायलाच वेळ लागतो, म्हणजे डाळ शिजायला, परत सगळं हे करून डाळीत गूळ घालून शिजवायला यालाच वेळ लागतो, नाहीतर पोळ्या लाटायला वेळ लागत नाही अजिबात। कणिक आणि पुरण व्यवस्थित झाले की पोळ्या आपल्या खूप छान येतात लाटायला। हे पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अगदी व्यवस्थित हळूवार असं लाटणं फिरवायचं आहे व पोळी लाटायची आहे। पूर्ण तवा भरून मी पोळी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने सर्व पोळ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत। आता या पोळीला आपण चांगलं भाजून घेऊया। कणिक आणि पुरण व्यवस्थित झाली की पोळ्या ह्या पटपट होतात व आपल्याला करायलाही खूप उत्साह येतो। तुम्ही बघू शकता मी केवढ्यात ती पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण तिला पलटी मारून घेऊया। पोळी पलटी मारायला गडबड करायची नाही, नाहीतर मग ती पोळी फाटू शकते। आपली टाकलेली बाजू चांगली भाजली की मग तिला आपण पलटी मारायची, म्हणजे ती फाटत नाही। नाहीतर कच्ची असली पोळी खाली किंवा आपण मग पलटी करताना ती फाटली जाते। हे पहा दुसऱ्या बाजूनेही तेल लावत आहे
आपण तेल लावून ती पोळी चांगली भाजून घेऊया व काढून घेऊया। मला पोळ्याचा स्वयंपाक करायला खूप आवडतो, पण पोळ्या एकदम व्यवस्थित आल्या की खूप म्हणजे उत्साह येतो अशा पोळ्या करायला। मग आमच्यात देवाचा वगैरे कार्यक्रम असला की आम्ही 3-3 किलोच्या पोळ्या करतो, पण काय वाटत नाही आम्हाला, कारण की आम्हाला त्या पोळ्यांची सवयच झालेली आहे करायला, त्यामुळे काय वाटत नाही। पण एकेकांना पोळ्या म्हणजे नको वाटते करायला, कारण की खूप भांडी पडतात, परत त्याला वेळ लागतो असं म्हणतात एक एक बायका। खरं आम्हाला काहीही वाटत नाही, असं घडी करून पोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते। ते आत्ता मी कुकरमध्ये बटाटो घालून कुकर लावलेला आहे, त्याला आपण 3-4 शिट्ट्या दिल्या की आपले बटाटो शिजतात व ते मग आपण सोलून घेऊन फोडणी मारूया। बटाटोची भाजी करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, त्यात 2 पळी तेल घातलेलं आहे मीनं। आता आपण त्यात तेल चांगलं कडलं की आपण त्यात जिरं मोहरी घालून घेऊया। तेल आपलं चांगलं कडलेलं आहे, आपण जिरं मोहरी टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे। आता आपण त्यात कांदा घालून घेऊया। कांदा भरपूर घालायचा, हिरवी मिरची घातलेली आहे मी। कांदा भरपूर घालायचा म्हणजे कांद्यामुळे बटाटे भाजी चांगली लागते। कांदा बारीक बारीक असा मी चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। कांदा लाल होईपर्यंत आपण तो भाजून घेऊया, म्हणजे बटाटे भाजी खराब होत नाही लवकर कांदा चांगला भाजला तर, आणि कांदा कच्चा राहील तर मग ती भाजी लवकर खराब होते। त्यामुळे आपण कांदा चांगला व्यवस्थित भाजून घेऊया। पोळ्याच्या स्वयंपाकाला बटाटे भाजीच करायची, कारण तीच चांगली लागते। दुसरी कुठली भाजी पोळ्याच्या स्वयंपाकाला चांगली लागत नाही, त्यामुळे बटाट्याची भाजीच करायची। मी इकडे बटाटू सोलून ते बारीक चिरून घेतलेले आहेत। हे पहा, आपला कांदा पण आता चांगला भाजलेला आहे। त्यामध्ये आपण आता थोडी हळद घालून घेऊया। हळद घातल्यानंतर थोडी साखर घालूया त्यात आपण। साखर घातल्यामुळे पण बटाटे भाजीला चव चांगली येते व ते सर्व एकत्र करून घेऊया व त्यानंतर आपण तो चिरलेला बटाटू त्यामध्ये घालून घेऊया। आता त्यामध्ये आपण मीठ घालायचे आहे, तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ घालू शकता। मीठ घालायचे, हवे असल्यास एखादा लिंबू पिळायचा त्याच्यावर, म्हणजे चांगली भाजीची चव येते। थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची व ते सर्व एकत्र करून घेऊया, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित हे होते। आपण सर्व मिक्स करून घेऊया। हे पहा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। भाजीचा सुगंधी खूप छान येत आहे। कशा पद्धतीने भाजीचा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता, अतिशय भाजी स्वादिष्ट झालेली आहे ती। चला तर आता आपण आमटीला मसाला बारीक करून घेऊया। यामध्ये मी आलं, लसूण, तसेच खोबरं आणि दालचिनीचा 1 तुकडा, खडे मसाले माझ्याजवळ थोडे थोडे होते ते मी त्यात घातलेले आहेत व साधारण गरम करून मी ते बारीक करून घेतलेलं आहे। आमटी फोडणी घालण्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये आपण 3 पळी तर तेल घालायचं, कारण की आमटी माझी थोडी जास्त आहे। आमच्यात आमटी खूप आवडते, त्यामुळे मी जास्तच करते ती। आपलं तेल कडलेलं आहे, त्यात मी जिरं मोहरी टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ती मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट होती ना, ती त्यात टाकायची। ह्या पेस्टमध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची जरी घातला तरी पण खूप स्वाद छान येतो। आमच्यात आवडत नाही त्यामुळे मी काय घातली नाही। असं सर्व पेस्ट ती त्यात घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं ते। त्यात थोडे हळद घातलेले आहे मीनं। आता तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे। हे पहा, हे लाल तिखट मीनं घरात केलेलंच आहे। आम्ही वर्षाला घरातच करतो, आम्ही विकतचं लाल तिखट आणत नाही। बॅडगी मिरची आणून आम्ही ते सर्व खडे मसाले घालून आम्ही घरातच तयार करतो। आता ते सर्व तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅस करून। अजिबात गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर ते मसाला सर्व तो आपला पातेल्याला खाली ढसून बसणार, त्यामुळे बारीक गॅसवरच असं परतून घ्यायचं ते। हे पहा, असं तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव होईपर्यंत ते भाजून घ्यायचं व नंतर आपण त्यात येळवणी ओतायची आहे। मिक्सरच्या भांड्यात मीनं पाणी घालून ते थोडं धुवून घेतलेलं आहे व तेही आपण त्यात ओतणार आहे। ही येळवणी मी काढून घेतलेली आहे।
आपण त्यात आता ते पाणी ओतून घेऊया. येळवणी थोडीच निघलेली त्यामुळं मी त्यात थोडं गरम पाणी करून घातलेलं आहे व ती वाढवलेली आहे. आता सर्व येळवणी आपण त्यात ओतून घेऊया व चांगले असे ढवळून घेऊया ते. हे पहा आमच्यात एवढे आमटी लागते. 2 दिवस आमच्यात आमटी ती खातात, त्या आवडीने खातात, त्यामुळे मी भरपूर आमटी करते. आता मी आवडीनुसार आमच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून त्याला आता दणकून उकळी येऊन द्यायची आहे. उकळी येऊसपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं, नाही तर उतू जाणार ती. त्यामुळे उकळी येऊसपर्यंत त्याच्याकडे चांगले लक्ष द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आमटीला उकळी आलेली आहे. कशा पद्धतीने आमटीचा कलर आलेला आहे आणि तिचा सुगंध तर घरभर पसरलेला आहे. मस्तच आमटीचा वास येत आहे. त्यामुळं आमटी एक नंबर झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बघितल्या क्षणी आपण ती खाण्यास घ्यावी का काय असं वाटत आहे. हे पहा मी तुम्हाला आमटी दाखवत आहे कशा पद्धतीने तिचा कलर आलेला आहे व वर तवंगही किती छान आलेला आहे. जो कट म्हणतात ना तो वर आमटीला छान आलेला आहे. इकडे मी भात लावलेला आहे व आता मी देवपूजा करायला घेणार आहे. मी सर्व देव खाली काढून घेतलेलं आहे. देवांच्या गाद्या देव सर्व असं खाली काढून घेतलेलं आहे. घोंगड्यावर हातरून सर्व खाली काढून घेतलेलं आहे. त्यांना मी अभिषेक घालणार आहे आज. तो व्हिडिओ मी दाखवणार आहे. आम्ही दोघंजण मिळून आज देवपूजा करणार आहे. त्यामुळं अभिषेक घालत्याला मी तुम्हाला कसं घालायचं, काय घालायचं व अभिषेक कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण अभिषेक करूया. केळं आधी मी बारीक चिरून घेतलेले आहे. त्यात मी आल्याचा तुकडा थोडा घातलेला आहे. दही घातलेलं आहे. आता दूध घालणार त्यामध्ये व साखर घालायचं व ते मिश्रण एकत्र करायचं. आमच्यात देव जास्त असल्यामुळे अभिषेक जास्त लागतो. आता त्यात आपण साखर घालून घेऊया व ते सर्व एकत्र करून घेऊया. आता साखर घालून घेऊया. त्यात आपण लागेल तेवढी साखर घालायची व ते चांगले ढवळून घ्यायचे आहे. चला तर आपण देव धुवून घेऊया. हे पहा ह्याने देव धुवत आहेत. सातेसरांची मूर्ती आहे ही. ती त्यासने सातेसरासने ते आंघोळ घालत आहेत. तुम्ही बघू शकता. आज आम्ही दोघंजण मिळून देवपूजा करणार आहे. कारण अभिषेक घालायचा असला की देवपूजेला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आम्ही दोघंजण बसतो. हे पहा ते स्वच्छ धुवत आहेत सातेसरांना. आता धुतल्यानंतर त्यांना सातेसरांच्या मूर्तीला टॉवेलनं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मी देवांसाठी 2 लहान लहान असे टॉवेलच केलेले आहेत. त्या टॉवेलनं आम्ही पुसून घेतो. हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी लहान लहान टॉवेल केलेले आहेत. ते रोज मी स्वच्छ धुते, वाळवते व परत तीच वापरायला घेते. असे 2 टॉवेल केलेले आहेत मीनं, कारण की ती तेवढे 2 लागतातच आम्हाला रोजच्या रोज. अशा पद्धतीने पुसून घेत आहे. आता आपण ते सातेसरांच्या मूर्तीला अभिषेक घालून घेऊया. एका परातीमध्ये ती मूर्ती घ्यायची आहे व अभिषेक घालून घ्यायचा आहे. मी तुम्हाला अभिषेक घालत्याला पण दाखवणार आहे. हे पहा मी मूर्ती परातीत ठेवलेली आहे. मी आता तिला अभिषेक घालत आहे. कसं असतं, सेवा केली की मेवा मिळतो असं म्हणतात. त्याच पद्धतीने आम्हाला माणसांची साथ नाही पण देवाची साथ खूप आहे. कोणत्याही अडचणीला देव आमच्या पाठीशी उभा राहतो व कोणत्याही अडचणीला तो आम्हाला त्यातनं अतिशय अलगद बाहेर काढतो. त्यामुळं मी तुम्हालाही सांगेन मैत्रिणींनो की एक वेळ माणसांच्यावर विश्वास ठेवू नका, पण देवावर विश्वास ठेवा. आपण केलेली सेवा तो आपल्याला अडचणीच्या वेळी बरोबर कोणत्या नाही कोणत्या रूपाने आपल्यासमोर येऊन त्यातनं आपल्याला ते अलगद बाहेर काढतो. पण ते आपल्याला दिसत नाही. आपण म्हणतो की मी एवढं हे करतो देवासाठी, पण देव माझ्यासाठी काय करतो हे. पण देव वेळच्या वेळी आपल्याला त्याचं फळ देत असतो, ते आपल्याला दिसत नसतं. त्यामुळे देवांची सेवा ही करावी. एक वेळ माणूस उरपाटा असतो, तो आपल्याला जाणत नाही आपण त्याला मदत केलेली, पण देव नक्कीच आपल्याला अडचणीच्या वेळी त्याचं फळ देत असतो. त्यामुळे देवाची सेवा ही करावीच. तुम्ही पण करत जा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. अशा पद्धतीने मी सातेसरांच्या 7 मूर्तींना अभिषेक घालून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आम्ही सर्व देवांच्या मूर्तींना आज अभिषेक घालतो. व आता ही मूर्ती मी परत धुवून घेणार आहे.
स्वच्छ पाण्याने व तिला परत पुसून मग तिची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी तिला धुवून घेणार आहे. परत मी त्यांच्याकडे मूर्ती दिलेली आहे. आता ती स्वच्छ तिला धुणार आहेत व पुसून परत तिला हळदी कुंकू लावून मग तिची पूजा करून आपण ती ठेवायची आहे. मूर्ती अगदी सुरेख व कोरीव काम आहे त्याच्यावर. मला असं तिच्याकडे बघितलं की एकदम प्रसन्न वाटतं. कारण खाली कमळ आहे व खाली पाट आहे, त्याच्यावर पाटावर कमळ आहे व कमळात ती उभारलेली आहे. एका हातात तिने फूल घेतलेलं आहे व एका हाताने आशीर्वाद दिलेला आहे. तसे डोक्याला गजरा घातलेला आहे. अशी ती मूर्ती आहे. मला खूप मूर्ती आवडते ती, त्यामुळे मी अतिशय म्हणजे मला तिला बघितलं की माझं मन एकदम प्रसन्न होतं. अशी मूर्ती आहे ती. आता त्यांनी पूर्ण पुसून घेतलेलं आहे त्या मूर्तीला. आता त्या मूर्तीची ते पूजा करणार आहेत. सुरुवातीला तिच्या पायांची पूजा करत आहे. तिच्या पायांना आम्ही जे आमच्यात भस्म असतं, इबीत म्हणतो आम्ही त्याला, ते असं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे एका वाटीत व ती लावून घेत आहेत. कपाळाला व पायांना ते लावून घेत आहेत. त्याच्यानंतर तिला हळदी कुंकू लावणार आहेत. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा हळद लावत आहेत व हळद लावल्यानंतर कुंकू लावणार आहेत. असं आम्ही तिची पूजा करून घेतो व तिची पूजा करून झाल्यानंतर तिला देवाऱ्यात ठेवणार आहेत. आमच्यात रोज देवपूजेला कमीत कमी तास ते 1.5 तास लागतो मैत्रिणींनो. पण मला काही वाटत नाही. मला उलट उत्साह वाटतो देवपूजा करायला. त्यामुळे मी आनंदाने सर्व काही करत असते. कारण सर्व काही ताकद देणाऱ्या, सर्व काही देणाऱ्या त्याच आहेत. त्यामुळे मला काही वाटत नाही. पूजा करून त्यांनी देवाऱ्यात मूर्ती ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी अन्नपूर्णेची मूर्ती घेतलेली आहे. तिला मी अभिषेक घालत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अन्नपूर्णाची मूर्ती पण खूप अशी सुरेख आहे. तिच्यावर अगदी नक्षीकाम असं कोरीव आहे. ती पण मी अभिषेक घालून घेतलेला आहे व तिला आता मी धुण्यासाठी पाण्यात ठेवत आहे. आता आपण गाय वासरू घेणार आहे अभिषेक घालायला. हे पहा, गाय वासरू पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावर कोरीव काम किती छान आहे. ते गाय वासरूची मूर्ती पण खूप छान आहे. तिला आपण अभिषेक घालून घेऊया व धुण्यासाठी ठेवून देऊया. असं सगळ्या मूर्तींना आपण आज अभिषेक घालणार आहे. मी इकडं अभिषेक घालून देत आहे व ते तिकडे धुत आहेत. असं करून आपण ज्योतिबाची मूर्ती, आमचा कुलदेव ज्योतिबा आहे मैत्रिणींनो, आपण ज्योतिबालाही अभिषेक घालून घेऊया. आज सकाळीच हे ज्योतिबाला जाऊन आलेले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सकाळी सांगितलेलं, पहाटे लवकर ते ज्योतिबाला जाऊन आलेले आहेत पौर्णिमा असल्यामुळे. आमच्यात हे पौर्णिमेला जमल तसं ज्योतिबाला जाऊन येतात. प्रत्येक पौर्णिमेलाच असं नाही, पण ज्यावेळी जमेल त्यावेळी तर ज्योतिबाला जाऊन येतात. ज्योतिबाच्या मूर्तीला अभिषेक घालून झालेला आहे. आता धुण्यासाठी मी ती बुट्टीत ठेवत आहे. आता ते ज्योतिबाच्या मूर्तीला धुवून घेतील. आता यल्लमाची मूर्ती आहे ही. यल्लमाच्या मूर्तीला आपण अभिषेक घालून घेऊया. यल्लमाची मूर्ती पण खूप अशी नाजूक व सुरेख आहे. मी सौंदत्ती डोंगरावरून ही मूर्ती आणलेली आहे. त्यावेळी 800 रुपयाला मी ही मूर्ती आणलेली आहे. 3-4 वर्ष झाली त्या मूर्तीला आणून. पण मूर्ती खूप अशी सुरेख आहे. ही परशुरामची मूर्ती आहे. तिला पण ते अभिषेक घालत आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि आता यानंतर आपण मायाका देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून घेऊया. ही मायाका देवी ही आमची कुलदेवी आहे. तिला मी अभिषेक घालते. अभिषेक घालून तिला धुवून घेऊया. हे पहा, मी आता तिन्ही मूर्ती अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेणार आहे व त्यासनी कापडाने पुसून घेणार आहे व त्यानंतर त्यासनी आपण मळवट भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी तिन्ही मूर्त्या पुसून घेणार व त्यानंतर आपण त्यासनी मळवट भरून घेऊया. दाखवत आहे तुम्हाला. सर्वप्रथम आपण यल्लमाच्या मूर्तीला गळ्यातील घालून घेऊया. गळ्यातलं घातल्यानंतर आपण तिला कपाळाला तिच्या इबीची जी पेस्ट असते ती लावून घ्यायची आहे. ती लावून घेतल्यानंतर आपण
मळवट तिला भंडाऱ्याचा मळवट भरून घेऊया. आज मळवट हे भरत आहेत, तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये. त्यांच्याकडं आज मी मळवट भरण्यासाठी दिलेला आहे. माझ्यापेक्षा ते अतिशय चांगला मळवट भरतात. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते मळवट भरत आहेत. व तसेच त्यांनी एक प्लॅस्टिकच्या कागदाचं असं हे पण केलेलं आहे, छाप म्हणतात ना ते कपाळावर उठवायला देवीच्या, तसा छाप पण त्यांनी स्वतः घरात तयार केलेला आहे. तुम्हाला पण मी ते कसं काढतात ते तुम्हाला मी दाखवते. मळवट भरल्यानंतर ते कपाळावर ठेवून नंतर त्याच्यावर असा कुंकू फिरवला की ते डिझाईन ती कपाळावर निघते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी मळवट भरलेला आहे. ते डोळ्यावर आलेला भंडारा ते सर्व पुसून घ्यायचा आहे आणि स्वच्छ टॉवेलने ते सर्व भंडारा पुसून घ्यायचा आहे. हे पहा, असा प्लॅस्टिकचा त्याने छाप घरात तयार केलेला आहे व तो असा ठेवून त्याच्यावर कुंकू असा ते दाबून लावतात व नंतर ते आपण काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तो छाप आपल्या देवीच्या कपाळावर निघतो. तुम्ही बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने दिसतं ते. अशा वेगवेगळे त्याने छाप तयार केलेले आहेत घरात व ते आम्ही वेगवेगळं असं उठवतो. आता मी नाकात नथ बीत घातलेली आहे तिला. किती सुरेख अशी मूर्ती दिसत आहे तुम्ही बघू शकता. मी आता बाहेर एक 5 घरं जोगा मागून येणार आहे. जोगा बाहेर मागत्याला मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. मी काय असेल ते माझ्या घरातलं दाखवणार, कारण की बाहेरचं मी काही दाखवू शकत नाही आहे. 5 घरं मी आज जोगा मागून येणार आहे. पूर्ण आमची देवपूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मी निवद दाखवलेला आहे. अशा प्रकारे देवारा दिसत आहे. हे बघू शकता तुम्ही. सर्व देवांची पूजा करून अभिषेक घालून घेतलेला आहे, फुलं वगैरे घालून. अशा पद्धतीने आपण देवांची पूजा केलेली आहे. रोजच आमच्या घरी अशी पूजा असते, पण आज थोडा वेळ म्हणजे अभिषेक घालायचा होता त्यामुळे थोडा वेळ जास्त लागला. नाही तर रोजच आमच्यात देवपूजेला वेळ लागतो. किती छान देवारा दिसत आहे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पूजा झालेली. माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद.